माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ डिलिव्हरी झाल्यापासून खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ म्हणजे मला आधीच टाकायचा होता, पण घाई गडबडी, तुम्हाला तर माहिती आहे डिलिव्हरी म्हटल्यावरती घरात सगळी घाई गडबड असते, त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ बनवायला म्हणजे घेतला. तर तसंच आजचा व्हिडिओ म्हणजे आपण गरम मसाला कसा बनवतात. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते, तर आमच्या इकडे कशी पद्धत असते मी तुम्हाला फुल स्टेप्स सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच. घरगुती गावरान मिरच्या अर्धा किलो मिरच्या किलो धने 1 किलो कांदा तसं आधीच कापून उन्हामध्ये वाळत ठेवला होता. त्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन यादीमध्ये तुम्हाला देईन. हळकुंड, दगडी फूल, बदामपत्रे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, मसाला, बादल फूल, त्रिफळा, रामपत्री, नागेश्वर, दालचना, मसाला, विलायची, बादल फूल, त्रिफळा, रामपत्री, नागेश्वर, शहाजिरे, खसखस, हिंग. कढईमध्ये तेल टाकून सर्वात आधी कांदा हा व्यवस्थित लाल होईपर्यंत धीमी गॅसवरती मस्त परतून घ्यायचं. तसंच आम्ही शेगडीवरती केलं होतं. त्यानंतर धनं पण मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायचे कढईमध्ये, असे मस्त लाल होईपर्यंत, मस्त त्याला कलर येईपर्यंत मस्त असे हे करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकून परत तेजपानं पण मस्त असे थोडेसे लाल होईपर्यंत, माझ्याकडून थोडेसे जळाले होते. तसंच हे मसाले पण सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे. नंतर परत काढून घ्यायचे. नंतर तिखटच टाकून घ्यायचे. नंतर खोबरं पण मस्त असं लाल होईपर्यंत मस्त असं भाजून द्यायचं. तसंच मम्मी आली होती, नंतर मी मम्मीकडे दिलं होते भाजण्यासाठी. तसंच मम्मीने गार करायसाठी खोबरे टपामध्ये काढून ठेवलं होतं. नंतर शेवटला मम्मीने लाल मिरच्या या परतून घेतल्या तेलामध्ये, कारण लाल मिरच्यांचा ठसका होतो. या सगळ्या शेवट घेतल्या होत्या मम्मीने. उन्हाळी कामं असतं त्यामध्ये इतकं गरम होतं तर मम्मीनेच केलं होतं. तसंच मी व्हिडिओ बनवत होते, तसंच इतकं गरम झालं होतं, इतका घाम आला होता. आता उन्हामध्ये घरामध्येच इतकं गरम होतं घामाने. रियाचा आवाज इग्नोर करा. तसंच हे साहित्य गार झालं होतं मम्मीने. नंतर हे सगळं डब्यामध्ये भरून घेतलं होतं आणि नंतर गिरणीतून दळून आणलं होतं. कांडकच्या गिरणीमधून मम्मीने असं बारीक असतं मस्त दळून आणलं होतं. आणि तसंच तुमच्या इकडं मसाल्यामध्ये माझी मम्मी हे नाही घालत, कारण की त्यांनी चव चांगली येत नाही. काही घालतात. तसंच हे बघू शकतात किती छान असा बारीक मसाला तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा असा मसाला. तसंच मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हळकुंड कुटताना. तसंच मम्मीने हळद पण काढून आणली होती गिरणीमधून. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असा चॅनल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.